नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अगदी मऊसूत आणि जाळीदार असा पांढरा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत आणि त्यासाठीचं अगदी अचूक प्रमाण, अचूक पद्धत व्हिडिओत सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे आपण 3 वाटी तांदूळ घेणार आहोत. इथे मी रेशनचा जाड तांदूळ घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही रोजच्या वापरातला कोलम घेतला तरी देखील चालेल, पण इंद्रायणी मात्र घ्यायचा नाही, कारण इंद्रायणी तांदूळ हा चिकटसर असतो आणि ढोकळा अगदी रवेदार येत नाही त्याने. तर आता आपण 3 वाटी तांदूळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहोत. हे ढोकळ्यासाठीचं अगदी योग्य असं प्रमाण आहे. डाळीसोबतच आपण अगदी पाव चमचा मेथीचे दाणे घालून घेणार आहोत. याने बॅटर अगदी छान फर्मेंट होतं. तर आता तांदूळ आणि डाळ दोघी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तांदूळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतले तरी देखील चालतील, पण डाळ मात्र एकापेक्षा जास्त वेळा धुवायची नाही आहे. फक्त 1 ते 2 पाण्याने ती धुवून घ्यायची आहे. आता आपण यात अगदी पुरेसं पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून डाळ आणि तांदूळ अगदी छान भिजले जावेत. आता हे आपण 5 ते 6 तास भिजवायला ठेवून देऊयात. 5 ते 6 तास झालेले आहेत आणि आपण बघूयात. डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेले ना की ते छान बारीक वाटले जातात आणि त्यामुळे पीठ अगदी छान फर्मेंट होतं. तर आता आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही बारीक करून घेण्यासाठी डाळीवरच्या पाण्याचा वापर करणार आहोत. तांदूळावरचं पाणी आपण फेकून दिलं तरी देखील चालेल, पण डाळ आणि तांदूळ दोन्ही वाटण्यासाठी डाळीच्या पाण्याचा वापर करायचा आहे, ते फेकून द्यायचं नाही. या पाण्याचा वापर करून आपण डाळ आणि तांदूळ वाटले ना की पीठ अगदी छान फर्मेंट होतं. तर आता आपण सुरुवातीला डाळ वाटून घेणार आहोत आणि डाळ अगदी बारीक वाटून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून डाळ व्यवस्थित बारीक करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता, इथे मी एका स्टीलच्या डब्यात हे सगळं बॅटर घालून घेणार आहे. तर आपली डाळ वाटून झालेली आहे. मी तुम्हाला डाळीचं वाटलेलं टेक्स्चर दाखवते. बघा, अगदी छान बारीक, जेवढी बारीक वाटता येईल तेवढी बारीक डाळ ही वाटून घ्यायची आहे. आणि आता आपण लगेचच तांदूळ देखील वाटून घेणार आहोत आणि हे वाटण्यासाठी देखील आपण डाळीच्या पाण्याचाच वापर करणार आहोत. तरी ते तांदूळ देखील वाटून झालेले आहेत आणि आता हे मिश्रण आपण छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे, कारण पीठ छान फेटलं ना की त्यात हवा भरते आणि पीठ अगदी छान फर्मेंट होतं. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप पातळही नाही आणि खूप दाटसरही नाही. आता आपण हे झाकून ठेवून 8 ते 9 तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवून देऊयात. तर आता 8 ते 9 तास झालेले आहेत आणि आपण बघूयात की पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे. पीठ अगदी छान फुलून वर आलेलं आहे. तुम्हाला कदाचित ते क्लिअर दिसत नसेल, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा, पीठ अगदी छान हलकं फुलकं होऊन वर आलेलं आहे. अगदी छान ते फर्मेंट झालेलं आहे. आणि आता आपण लागेल तेवढं पीठ एका भांड्यात काढून घेणार आहोत, कारण आपण ढोकळ्यासाठी सोड्याचा वापर करणार आहोत. त्यासाठी सगळ्याच पिठात सोडा नको घालायला, म्हणून आपण थोडं पीठ साईडला काढून घेऊयात. आणि आता लगेचच आपण ज्या भांड्यात ढोकळा करून घेणार आहोत त्याला तेल लावून घेऊयात. तुम्ही हवंच तर एखाद्या ताटातही ढोकळा करून घेऊ शकतात. मी इथे पसरट डबा घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण स्टीमरचीही तयारी करून घ्यायची आहे. पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे स्टीमरमध्ये. आता आपण या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. यात तुम्ही हिरवी मिरची, आलं देखील घालू शकता, पण मी इथे अगदी प्लेन ढोकळा करणार आहे, त्यात मी काहीच आलं वगैरे असं घालणार नाही आहे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता. यात आता आपण 2 चिमूटभर सोडा घालून घेणार आहोत, म्हणजे अगदी पाव चमच्यालाही कमी आपण इथे सोडा घालून घेतलेला आहे. आणि लगेच त्यावर थोडासा लिंबाचा रस घालून घेऊयात, जेणेकरून सोडा हा छान ॲक्टिवेट होतो आणि ढोकळा आणखीन छान हलका फुलका आणि जाळीदार तयार होतो. आणि सोडा घातल्यावर मात्र लगेच पटापट हात चालवून पीठ फेटून घ्यायचं आहे, पण खूप अतिही ते फेटायचं नाही आहे. आणि लगेच आपण त्याला आता तेल लावून घेतलेल्या डब्यात घालून घेणार आहोत. ही प्रोसिजर अगदी पटापट करायची आहे, नाहीतर मग ढोकळा हवा तसा जाळीदार येत नाही. तर आता आपण पटकन सगळं बॅटर डब्यात घालून घेऊयात आणि लगेचच आपण डब्याला थोडंसं हलकं हलकं टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून एअर बबल्स त्यातले निघून जातील. आणि लगेच आपण त्याला स्टीमरमध्ये ठेवून घेणार आहोत. तर पाणीही छान अगदी गरम झालेलं आहे आणि गरम पाणी असणं गरजेचं आहे. थंड पाण्यात अजिबात डबा ठेवायचा नाही आहे. तर पाणी अगदी छान गरम झालेलं आहे. आपण पटकन त्यात डबा ठेवून घेऊयात आणि लगेच त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटांकरता मीडियम गॅस फ्लेमवर ढोकळा हा वाफवून घेणार आहोत.
तर आता 15 मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात की ढोकळा कसा वाफला येते. तर अगदी अलगद आपण झाकण काढून घेऊयात आणि एक चाकू आपण मध्यभागी घालून बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता चाकूला अजिबात काही लागलेलं नाही आहे, म्हणजे ढोकळा आतून अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आपण थोड्या बाजूला देखील चाकू घालून बघूयात. तर बघा अगदी सुरेख ढोकळा शिजलेला आहे. तर लगेच ढोकळा हा थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यात अर्धा चमचा मोहरी, जिरं आपण घालून घेतलेलं आहे, थोड्या हिरव्या मिरच्या आणि त्यातच कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात आणि अगदी चिमूटभर हिंग घालून घेऊयात. इथे फोडणी तयार झालेली आहे. गॅस बंद करूयात आणि लगेचच आपण ढोकळ्याच्या कडा सोडून घेणार आहोत. ढोकळाही आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे, म्हणजे खूप नाही, हलका कोमट आहे. तर आता आपण त्याच्या कडा सोडून घेतलेल्या आहेत आणि हव्या त्या आकारात आपण ढोकळा हा कापून घेणार आहोत. बघा कापताना आपल्याला जाणवतं आहे की ढोकळा किती छान रवेदार झालेला आहे. ते इथे सगळा ढोकळा आपला कापून झालेला आहे आणि त्यावर आपण लगेच फोडणी घालून घेणार आहोत. तर अगदी व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून आपण फोडणीही घालून घेऊयात. तर बघा किती सुरेख फोडणी घातलेला ढोकळा दिसतोय. पांढऱ्या ढोकळ्यावर अगदी मस्त काळीशार मोहरी, हिरवा कढीपत्ता सुरेख दिसतंय ना. आता त्यावर अजून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आता लगेच सर्व करायला घेऊयात. तर इथे आपला मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा तयार आहे. आपण एक जवळून बघूयात. तर अगदी सुरेख जाळी पडलेली आहे. ढोकळा कुठेही गच्च बसलेला नाही आहे आणि सगळ्या बाजूने त्याला सुरेख अशी जाळी पडलेली आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. बघा मस्त आतूनही सुरेख जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा ढोकळा तयार होतो आणि त्यासाठीचं प्रमाण अगदी सहज लक्षात राहील असंच आहे. तर तुम्हीही नक्की हा ढोकळा बनवून बघा आणि कसा झाला ते कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.